नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत पेन्शनचा लाभ घेणारे सगळे निराधार बांधव, मग यामध्ये लाभ घेणारे दिव्यांग बांधव आले, ज्येष्ठ नागरिक आले, आजारी व्यक्ती आले, त्याचबरोबर विधवा महिला आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेचे लाभार्थी, अशा सगळ्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट म्हणजे काही लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना जुलै महिन्यासाठीची पेन्शन ही जमा झाली होती. अशा पद्धतीचे SMS सुद्धा त्यांना प्राप्त झाले होते. काही लाभार्थ्यांना मिळाली होती, तर काही लाभार्थ्यांना ही जमा झाली नव्हती. तर याबाबतच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात की जुलै महिन्यासाठीच्या पेन्शनची सध्याची स्थिती काय आहे, लाभार्थ्यांचं काय म्हणणं आहे, कोणकोणत्या लाभार्थ्यांकडे हे पेन्शन जमा झाले, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी नवीन असाल मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर, तर निराधार योजनेअंतर्गत सगळ्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे महत्त्वाच्या सगळ्या अपडेट जे आहेत तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. व्हिडिओला सुरुवात करूयात. पाहू शकता सगळ्यात महत्त्वाची अशी अपडेट निराधार योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे. जर तुम्हाला अजूनही जुलै महिन्यासाठीचं पेन्शनचे आहे हे मिळाली नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याचबरोबर सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जुलै महिन्यासाठीची पेन्शन लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली नाही आहे. अनेक ठिकाणी पेन्शन जमा होण्यास सुरुवात झाली अशा पोस्ट सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर व्हायरल होत आहेत. मात्र उपलब्ध माहितीची पडताळणी केल्यानंतरनं असं दिसून येतं की माहिती अधिकृतरित्या पुष्टी झालेली नाही आहे. त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शासनाकडून आवश्यक निधी हा मंजूर करण्यात आला आहे. मात्र DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर प्रक्रिया अद्यापही सक्रिय झालेली नाही आहे. आणि जोपर्यंत DBT सुरू होत नाही तोपर्यंत कोणत्याही लाभार्थ्याच्या खात्यामध्ये पेन्शन ही जमा होणार नाही आहे. अनेक जण विचारत आहेत की DBT हे नेमकं कधी सुरू होईल आणि याबाबत निश्चित तारीख किंवा वेळ सांगण्यात आलेली नाही आहे. काही वेळा शनिवार किंवा रविवार किंवा शासकीय सुट्ट्यांमुळे प्रक्रिया ही उशिरा होते. त्यामुळे पाहू शकता या आठवड्यामध्ये ही DBT प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. DBT सुरू होताच पेन्शन वितरणाची प्रक्रिया ही सुरू होईल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हयातीचा दाखला. महत्त्वाचे अपडेट जाणून घेऊयात. जर तुम्ही मागील 2 ते 3 महिन्यामध्ये मार्च नंतरनं हयातीचा दाखला जो आहे हा जमा केला नसेल तर पुन्हा नवीन दाखला काढण्याची आवश्यकता नाही. मात्र ज्यांनी अद्याप हयातीचा दाखला हा जमा दिलेला नाही आहे त्याने तो लवकरात लवकर अपडेट करून घ्यावा. तो हयातीचा दाखला आहे मेरी सत्यापन म्हणजे माझं सत्यापन ॲप जे आहे या ॲपद्वारे ऑनलाईन काढता येतो. आणि जर ऑनलाईन काही अडचण येत असेल तर जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन ऑफलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज जो आहे हा करून हयातीचा दाखला हा काढला जाऊ शकतो, जमा करता येतो. काही तहसील कार्यालयांमध्ये ऑनलाईन सॉफ्ट कॉपी सुद्धा स्वीकारली जात आहे, तर काही ठिकाणी हार्ड कॉपी सुद्धा जमा करणे आवश्यक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये एकदा खात्री करून योग्य निर्णय घ्या. त्याचबरोबर पाहू शकता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे बँक खातं आहे, बँक खातं, पासबुक आणि मोबाईल नंबर अपडेट आहेत का नाही याची सुद्धा तुम्ही खात्री करून घ्या. DBT सुरू झाल्यानंतरनं पेन्शनची रक्कम थेट खात्यामध्ये जमा होईल. तर लाभार्थ्यांना सध्या घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. पेन्शन प्रक्रिया ही अद्याप सुरू झालेली नसून DBT सक्रिय होण्याची प्रतीक्षा हे सुरू आहे. अधिकृत माहिती मिळताच सर्वात आधी अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर दिली जाईल. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत, लाभार्थ्यांपर्यंत सुद्धा ज्यांना गरज आहे, जे दिव्यांग लाभार्थी आहेत, निराधार बांधव आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा. त्याचबरोबर निराधार योजनेअंतर्गत सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.